नमस्कार दादा. नमस्कार. दादा तुमचं नाव सांगा ना. माझं नाव संदीप भीमराव पाटील, पडलेगाव. दादा आपण आज बघतो तुमच्या पाठीमागे 2 नंदी आहेत. या नंदीची नावं सांगा जरा. एक आपल्या डाव्या हाताला आहे तो शूटर हं, आणि उजव्या हाताला आहे तो शंभू. हं. कसं काय यांचं नियोजन करता? यांचं नियोजन काय, आम्ही अड्ड्यात गेल्यावर काय नियोजन कोण पण करते. हे दोघं आहेत, येत जातात बैल बघतात, येत जातात तिथे नाव फिरून येतात, म्हणजे जमून गाडी कोणाशी. कोणत्या खांदी पळतात नंदी आपले? हा डावीनं उजव्या आतून पळतो, उजव्या खांदी, आणि शंभू दोन्ही साईडनं पब्लिकनं पळतो, उजवीनं डावीनं. कुठून खरेदी केली ती शंभूची? शंभूची आम्ही बारामती शिंदेवाडी हां. रामभाऊ प्रकाश शिंदे यांच्याकडनं घेतलं आहे. आणि हा बैल आम्हाला विशाल गायकवाड हं. याने हा बैल डायरेक्टली म्हणजे आणून दिला आम्हाला, की हा बैल बघा तुम्ही पलवा, नंतर पैसे द्या. हां. हा नाही पळाला तर मी बैल तसंच घेऊन जाईल रिटर्न. मग कसं काय वाटतं नंदीचं पिकअप आता? नंदी म्हणजे आम्ही घेतल्यापासून आम्हाला म्हणजे कोणी विचारत पण नव्हता. कधी आम्ही अड्ड्यात मागितलं कोणाचा बैल तर कोणी सांगतं नाही ह्यो पळत नाही, तो पळत नाही. पण आता या शंभू घेतल्यापासून हं. आम्हाला ज्या कोणी आवाजसुद्धा नव्हता दिला, ती लोक फोन करतात आणि सांगतात की आम्हाला बैल भेटेल का अड्ड्याला. हां. माझा तेव्हा आनंद कसा असतो जेव्हा आपल्या कोणी विचारत नव्हतं नंतर तेव्हा विचारलं? आनंद म्हणजे आमचं बैलाला आम्हाला विचारतात तर ते बैलातच आमचे म्हणजे पैसे वसूल झाले. आम्ही तो बैल पलो किंवा नाही पलो आता. म्हणजे अड्ड्यात गेल्यानंतर आपला एक जो मान सन्मान भेटतो त्यातच आपल्याला खूप महत्त्व आहे. हां, त्याच्यातच खूप महत्त्व आहे. दादा दोन्ही खांदी पब्लिकनं पळतो. मग कसं काय नियोजन कसं करतं? कारण की आपल्याला पहिले भरपूर सारे असतील. पहिरे कसं बघा, आता निखिल झाला, अजय, हर्षद, शरददा वगैरे झाले, तसं विशाल, आपला विशाल गायकवाड शिंदेवाडीचा तो, परत आपला डोंबिवलीचा त्याचं नाव काय, स्वप्नील ना, स्वप्नील, महेश ठाकरे भिवंडी, त्याच्यानंतर आपला अंजीर बैलवाला अनिल हां. अनिल शेठ, ते पण आम्हाला कधी बैल देतात. उलटा ते टेम्पो घेऊन येतात आणि आमच्या बैलाला भरून घेऊन जातात. दादा आपण बघतो आता चालू सीझनला भरपूर सारे गुलाल झाले नंदींचे. कसं वाटतो? कारण की आपण मैदानामध्ये गुलालासाठी जातो. हा, मैदानामध्ये गुलालासाठी जातो, तो एक वेगळाच आनंद असतो. दादा तुम्हाला कधीपासून नाद लागला? आम्हाला नाद म्हणजे नव्हता, आमचे काका विष्णू शेठ पाटील हं. यांची पहिले बैल घेऊन जायचो. तर आम्ही कुठेही अड्ड्यामध्ये, पहिले खिडकालीचा अड्डा असायचा, पहिले ते खांबे आहेत ना तिकडनं असं वाकडा असायचा अड्डा. हां. तेव्हा आम्ही इथनं, आमचीच म्हणजे कुळवातली पोरं, शेकडा इथनं घेऊन आम्ही हातामध्ये जायचो तेव्हा, बैल चालत घेऊन. म्हणजे तेव्हापासूनच आहे आमच्या आणि आमच्या कुटुंबामध्येच बैल आहेत. हां. माझा हा नाद लागला. घरच्यांचा कसं काही प्रतिसाद आहे? घरच्यांचा परिस्थिती नाही तेवढा, पण काय आहे आपण कसं एक आनंदासाठी करतो, काय म्हणजे असं नाही की कधी जिंकलो ना, आरडाओरडा कधीच नाही. आपले बैल घ्यायची, चुपचाप बांधायची आणि गप्प राहायचा. म्हणजे एक प्रेमा हा, प्रेमापैकी. दादा जेव्हा नाद लागला, बैल घेतली, नंतर गुलाबीला भेटत जायला लागले, पण तो आनंद वेगळा असतो. घरचा आनंद आणि शर्तींचा आनंद त्याच्यामध्ये भरपूर सारा फरक आहे. काय सांगा? हो, घरचा आनंद. आता माझी पोरगी चैताली आहे, आता या बैलाला घरी घेऊन गेलो ना, तो डायरेक्टली पायरी जाऊन उभा राहील आणि ती जेव्हा गुल खायला घालेल त्याला, तेव्हा तो तिथनं निघेल. आणि हारला ना तर तो घरच्या इकडे पण बघत ना, डायरेक्टली जाऊन गोट्यामध्ये थांबतो. म्हणजे बैलांना देखील समजतं. हा, बैलाला 100% समजतं. दादा याची कुठून खरेदी केली? याची आम्ही जेजुरीला गेलो होतो, आपले कुटुंबातले घरचे देव घेऊन गेलो होतो ना गोंधळ घालायला. तर आम्ही सर्व पोरं म्हणजे कुटुंबातलीच बसलो होतो. मल्हार हॉटेल आहे तिथे, त्याच्या मागे या बैलाला बांधला होता. ती बोलतं चला, बोलतं बकरा दिसतो तर बकरा घेऊ, बोलतं आपण बारका. तर याला 26,000मध्ये आम्ही जेजुरीवरनं घेतला होता. मग घेतल्यानंतर त्याला कशी ट्रेनिंग वगैरे कशी घेतल्यानंतर मी त्याला इथे थोडासा हे केला. नंतर मी शिंदेवाडीला विशाल गायकवाड आणि शुभम ड्रायव्हर शिंदेवाडी माहीत असेल तुम्हाला, त्याच्याकडे त्या बैलाला पाठवला. आदातमध्ये त्यांनी चांगले गट काढले आणि यो बैल, आमची म्हणजे बैल त्यांच्या इथे असतात. हां. तुम्ही मगाशी विष्णू बाबांचं नाव घेतला, आता बघतो आपण पळलेगावचं नाव जे विष्णू बाबांनी उंचवरती नेलंय, त्या तुम्ही पण शर्ती गेलता, कसं काय सांगाल त्याबद्दल? त्यांची बरोबरी कोणी करू शकत नाही. त्यांची बरोबरी कधी कोणी करू शकत नाही. अड्ड्यात काय कोणीच करू शकत नाही. आपण तर त्यांच्यावर काहीच गोष्ट म्हणजे आहेच नाही. आज बाबा नाही आहेत आणि तुम्ही त्यांच्याच दावणीला इथे येऊन नंदी लावल्यात, काय सांगाल? ही बैल त्यांचीच आहेत. अजय, हर्षद, निखिल, शरदा हे कधी पण बैल गोट्यातनं न विचारता आम्हाला घेऊन गेले ना, म्हणजे त्यांचीच बैल आहेत पकडून चाला. दादा काय सांगा अजून? तुम्ही तुमचा अनुभव कसा होता या क्षेत्रामध्ये, काय सांगा? आमचा अनुभव काही तेवढा नाही आहे. आम्ही जातो मजेसाठी, आपल्याला गाडी आवडली खेळायची, हारो का जितो. अनुभव काही तेवढा नाही आहे. आता निखिललाच म्हणजे कधी शर्यत वगैरे जमायची असेल तर आम्ही निखिललाच फोन करतो, तर निखिल ही बैल कशी आहेत बघ. निखिल कसा
आहे ना या क्षेत्रामध्ये पहिल्यापासून. तर निखिल बोलला हा दादा जमेल तर मग आम्ही सांगतो, नाही तर मग विशालला फोन करतो शिंदेवाडीच्या. मग तो कोणाला ना कोणाला फोन लावून विचारेल कशी गाडी पळते, कोणाची काय कशी कर. त्या गाडी कोणाच्या नावाने बोलते? ही गाडी आता माझ्या मुलीच्या आणि मुलाच्या नावाने पळते आणि याच्या जीतच्या नावाने पळते. चैताली संदीप पाटील किंवा निहाल संदीप पाटील, नाही तर मग जीत रवींद्र पाटील, यात म्हणजे कोणाच्याही नावाने पोरच जातात ना नाव. त्यांना वाटलं आज माझं नाव द्यायचं तर माझं नाव देतात, त्यांना वाटलं पोरीचं नाव द्यायचं तर पोरीच्या नावाने देतात. आता आपण बघतो की दोन्ही मुलं छोटे आहेत, तुम्ही त्यांना शर्तीने घेऊन जाता? नाही, आम्ही त्यांना शाळेच्या दिवशी घेऊन नाही जात. आता माझी पण पोरगी आहे, माझा पोरगा आहे, शाळा असेल तर नाही. आणि फक्त देसाईच्या अड्ड्यात असला शर्ती पुरता फक्त त्यांना अड्ड्यात नेतो. शरद झाली की डायरेक्ट घरी स्वतः पोचवायला येतो आम्ही. हां का? त्यांना या नादात नाही टाकत, पण ते आता जवळ आहेत म्हणून येतात, नाही तर लांब आम्ही घेऊन नाही जात त्यांना लवकर. दादा, भरपूर सारा अनुभव आहे तुमच्याकडे, पण त्या अनुभवातून आपण काहीतरी शिकलं असं, कारण का पराभव जेव्हा होतो तेव्हा काय शिकतं, काय सांगा? पराभव झाला बघा, प्रत्येकजण अड्ड्यामध्ये जिंकण्यासाठी देतो. हारला तरी काय आनंदातच घरी यायचं आणि जिंकला तरी आनंदातच घरी यायचं. दादा, आपण बघतो की शरीर क्षेत्र, पण शरीर क्षेत्र ऐवजी आपण दुसरा काय बिझनेस करता? माझा स्वतःचा जिम आहे पडले गावामध्ये, SP हार्डकोर अँड फिटनेस नावाने. मी पहिले बॉडी बिल्डिंग करायचो. मी ठाणाश्री, महाराष्ट्रश्री, इंडिया, युनिव्हर्सल, त्याचप्रमाणे रायगडश्री वगैरे असे बरेच म्हणजे कॉम्पिटिशन खेळलेलं आहे पूर्वीपासनं. आणि समजा जर शर्तीला वगैरे जायचं असेल तर मी लवकर 6 वाजता उठतो, बैलाला धुवून ठेवतो आणि 7 वाजता जिममध्ये जातो. जिममध्ये 11 वाजता येतो, बैल भरतो आणि मग शर्यतीमध्ये जातो. आणि वापस शर्यतीमधनं आलो की वापस जिममध्ये जातो 5-6 वाजता. मग आता बॉडी बिल्डिंग करत नाही का? नाही, बॉडी बिल्डिंग नाही करत आता. मग फक्त नादात? हां, फक्त एक तात्पुरतं असं काही औषध नाही. आता आम्हाला वाटतं 10 दिवसात बैल न्यायचा तर 10 दिवसात नेतो, म्हणजे असं कंटिन्यू बैलांचा नाद नाही. आणि आम्ही पोरांना या क्षेत्रामध्ये ना, आता हा पण पोरगा आहे ना क्रिकेट खेळायला जातो, चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळतो, अकॅडमीला जातो लोणामध्ये. माझा पोरगा फुटबॉलला जातो. म्हणजे क्षेत्र फक्त आवडीसाठी, पण पोरांपर्यंत नाही. पोरांना एक तात्पुरता इथल्या इथे ठीक आहे का, तर याच्यामध्ये आपल्याला माहीत आहे यामध्ये जर घुसला तर बिझनेस वगैरे करू शकत नाही माणूस जास्त प्रमाणामध्ये. शौक जर ठेवायचा असेल तर आपल्याला धंदा पाणी पण केला पाहिजे, तर आपले शौक राहू शकतात. नाहीतर फक्त नादासाठी जर केला तर मग याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला माहीतच आहेत काय आहेत त्या. दादा, आता आपण बघतो की हा नाव चाललंय तुमचा, हा पुढे कसं काय ठेवायचा प्रयत्न करा? नाही, पुढे वगैरे नाही, आम्हाला जिथपर्यंत आवड आहे तिथपर्यंत ठेवायचा. याच्यानंतर आम्हाला वाटला की बंद करायचं तर डायरेक्ट स्टॉप करायचा. आवड आहे तोपर्यंत ठेवायचा. आता आपल्याला असं वाटलं बाबा नाही आता जमत तर मग बंद करायचं. कसं पुढे भविष्यामध्ये बिझनेसमध्ये जर गेलो आणि जर या नादामध्ये राहिलो तर पोरं पण तीच नाद करते की पोरं बिझनेस वगैरे करू शकत नाही. आपण बघतो की आता यंग पिढी भरपूर सारी या क्षेत्रामध्ये उतरते, त्यांना काय तुम्ही संदेश द्या? त्यांना एकच सांगेन की शौक करायचा असेल तर त्या अगोदर धंदाही करा. घरची मंडळी आहे, आपल्या मागे आई वडील आहेत, त्यांच्याही बऱ्याच गोष्टी जे त्यांचे स्वप्न आहेत आपल्यावर, पहिले ते स्वप्न पण पूर्ण करा. नाद जर करायचं तर करा, पण त्यासाठी तुम्ही इन्कम किती करता याच्यावर पण डिपेंड आहे. नाही तर मग आपण नादच करत राहिलो शर्यतींचा तर मग धंदा पाणी आपण नाही करू शकणार. तर त्याकडेही लक्ष दिलं पाहिजे. शौक करा, पण शौक जर तुम्हाला नसेल झेपत तर पहिले आपण काहीतरी धंदा पाणी बघितला पाहिजे. ठीक आहे, इतके वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.